शाकंभरी देवीच्या अवताराची कथा. पौष पौर्णिमा शाकंभरी देवीच्या अवताराची कथा सांगते. ही कथा मानवी जीवनाचा खरा अर्थ उलगडून दाखवते. प्राचीन काळाची ही कथा. पृथ्वीवर एक राक्षस राज्य करीत होता. त्याचे नाव होते दुर्गमासूर. तो अत्यंत बलवान आणि पराक्रमी होता. मोठा धूर्त आणि कावेबाज होता. दुर्गमासूर राक्षस देवांचा, मानवांचा, ऋषी मुनींचा फार द्वेष करीत असे. देवांचे जीवन वैभवात, सुखात असे. पृथ्वीवरील मानव श्रद्धेने जगत होते, समाधानात राहत होते. ऋषी मुनींचे सामर्थ्य श्रेष्ठ अध्ययनात आणि मंत्रशक्तीत होते. हे सारे दुर्गमासूर राक्षस सूक्ष्मरित्या पाहत असे आणि आत्यंतिक द्वेषबुद्धीने मुठी वळवून वळवून त्यांच्या नाशाचा विचार करत असे. पण या सर्वांचा नाश नेमका कशात आहे हे त्याला समजत नसे. अखेर एक दिवस उजाडला. विनाशकारी अज्ञात शक्तीने दुर्गमासुराला प्रेरणा दिली. शत्रूचे बळ कशात आहे ते ओळखावे. त्या बळापासून शत्रूला दूर खेचावे. शत्रू निर्बळ आणि हतबल झाला की त्याची हत्या करावी. मग आपला विजय होतो, असं त्या व्यक्तीने दुर्गमासुराला सांगितले. मग दुर्गमासुराने या दुष्ट नीतीचा अवलंब करण्याचे ठरवले. दुर्गमासूर हिमालयावर गेला. ब्रह्मदेवाच्या प्रसन्नतेसाठी तीव्र तप करू लागला. त्याच्या तपस्येने ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि समोर प्रकट होऊन म्हणाले, असुरा, मी प्रसन्न आहे. तुला काय पाहिजे तो वर माग. मग दुर्गमासूर हात जोडून म्हणाला, देवा, संपूर्ण वेदांचे ज्ञान माझ्याकडेच असावे. संपूर्ण मंत्रशक्ती ज्ञानासह माझ्या हातात यावी. देवतांना मी पराभूत करावे. ब्रह्मदेवांनी दुर्गमासूर राक्षसाची धूर्तता जाणली. ते हसले आणि म्हणाले, तथास्तु. ब्रह्मदेवाचा एकच शब्द तथास्तु, पण या एका शब्दाने या संपूर्ण सृष्टीमध्ये भयानक विनाशकारी शक्ती निर्माण केली. देव, मानव आणि ऋषी यांच्या जीवनाला आधार देणारे, मनाला चैतन्य देणारे संपूर्ण वेदज्ञान त्यांच्यापासून दूर गेले. या सर्व वेदांचं ज्ञान दुर्गम असुराकडे आले. ओजस्वी मंत्रशक्ती सामर्थ्यासह निघाली आणि असुरामध्ये प्रविष्ट झाली. सृष्टीमधील चैतन्य संपले, शक्ती संपली, सामर्थ्य लोप पावले. देव, मानव आणि ऋषी मुनी तेजोहीन झाले, प्रभावहीन झाले, शक्तिहीन झाले, हतबल झाले. वरदानामुळे शक्तिसंपन्न बनलेला दुर्गमासूर हाहाकार करीत आला आणि त्याने सर्वांचा पराभव केला. सर्वांना हाकलून लावले. संपूर्ण जगावर अन्यायाची, असत्याची सत्ता सुरू झाली. अत्याचारांना ऊत आला. दुर्गमासूर उन्मत्त, बेफाम बनला. मानवाच्या हत्याकांडाचे भयानक पर्व सुरू झाले. अखेर सर्व देव, ऋषी आणि मानव स्वतःला कसेबसे वाचवीत अरण्याकडे धावले आणि गहन अरण्यातील खोल गुहेत शिरले. तेथे लपून बसले. उंच उंच पर्वतांच्या मध्ये दडलेल्या गुहेकडे असुराचे लक्ष गेले नाही. बाहेरील जगात क्रूर राक्षसाचे थैमान चालू होते. इकडे गुहेच्या आत जीवनाचे नवे पर्व उदयास आले. सामर्थ्यहीन, ज्ञानहीन, तेजोहीन झालेल्या सर्व देवमानवांनी, ऋषी मुनींनी श्रद्धेची कास धरली. एक वेळ बाहुलीतील शक्ती नष्ट होते, एक वेळ बुद्धीचे सामर्थ्य नष्ट होते, पण मनामध्ये खोलवर रुजलेली श्रद्धा कधीतरी नष्ट होणे शक्य आहे का? नाही. ही निमालेली श्रद्धा या अंधारी गुहेत जागी झाली. काळ्या अंधारात प्रकाश किरण यावा अशी आज सर्वांना लागली. सर्व देव, मानव आणि ऋषी जगतमातेला शरण गेले. आधी माता महादेवीची उपासना चालू झाली. गुहेतील भयानकता श्रद्धेमुळे आणि उपासनेमुळे संपली. तेथे निर्माण झाली मंदिराची मंगलता. श्रद्धेमुळे मोठा आधार निर्माण झाला. एक नव्या ओजाचा, तेजाचा, सामर्थ्याचा प्रत्यय सर्वांना आला. उपासनेला सफलता आली. सर्वांच्या समोर भगवती प्रकट झाली. कशी प्रकट झाली, कसे रूप होते तिचे, आगळे वेगळे आणि भव्य. सृष्टीमधील उंच उंच पर्वत, डोंगर, हिरवीगार झाडे झुडे, नाना रंगी फुले, पाने, रसरशीत डौलदार फळे, या सर्वांनी मिळून देवी तयार झाली. रूप विविध रंगी पण तेजस्वी. जिकडे पाहावे तिकडे देवीचे तेजस्वी डोळे दिसत होते. सर्वजण तिला शताक्षी असे म्हणू लागले. देवीच्या 100 नेत्रांमधून कृपा अमृताचा वर्षाव होऊ लागला. या वर्षावामुळे सर्वजण उल्हासित झाले. नवी आशा व नवे जीवन मिळाले. देवीने अनेक प्रकारच्या फळभाज्या, फळफळावण आणि अन्न तयार केले. अनेक रुचकर पदार्थ तयार केले. आईच्या मायेने सर्वांना पोटभर खाऊ घातले. सर्वांना तृप्त केले. या देवीला सर्वजण शाकंभरी देवी असे म्हणू लागले. यानंतर देवी गुहेच्या बाहेर आली. तिने गुहेच्या तोंडावर मोठे तळपटे चक्र ठेवले. या चक्रामुळे गुहेतील सर्वांचे रक्षण होत होते. देवीने आपली शस्त्रे अस्त्रे बाहेर काढली
आणि तिने दुर्गामासूर राक्षसाला युद्धासाठी आव्हान दिले. दुर्गामासूर आपल्या सैन्यासह लढू लागला, पण देवीच्या समोर कोणाचाही टिकाव लागला नाही. राक्षस आणि सैन्य पूर्णपणे मारले गेले. जगावरील मोठे संकट नाहीसे झाले. सर्व ज्ञान मंत्र सामर्थ्यासह देवांकडे, ऋषीमुनींकडे आणि मानवाकडे परत आले. देवी त्यांना म्हणाली, हे श्रेष्ठ ज्ञान आहे, हीच माझी वाणी आहे, हीच माझी मंत्रशक्ती आहे, हेच माझे एक स्वरूप आहे. ज्ञानाची उपासना करा, मंत्रशक्तीची आराधना करा, हीच माझी खरी उपासना आहे. तुमचे कल्याण हो. एवढे बोलून देवी अंतर्धान पावली. शाकंभरी देवी ही खऱ्या अर्थाने माऊली देवी होती. तिने सर्वांचे रक्षण केले, पालन पोषण केले, खऱ्या आराधनेचा मंत्र दिला आणि जीवनातील श्रेष्ठ मूल्यांचा संदेश दिला. म्हणूनच पौष पौर्णिमेला शाकंभरी देवीची उपासना केली जाते. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा, कमेंट करायला विसरू नका.